अभोणा परिसरात डोंगरादेव उत्सवाला प्रारंभ झालाय. कोकण आदिवासी समाजाचं कुलदैवत डोंगरादेव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. डोंगरादेव उत्सवाला डिसेंबर महिन्यात अमावस्या झाल्याबरोबर सुरुवात होते. अभोणा परिसरातील वंजारी, कुंडाणे, नांदुरी, आठांबे, साकोरे, ओझर, बोरदैवत, ढेकाळे, जमले, बेंदीपाडा, पेठ, सुरगाणा, दिंडोरी, बागलाण, साक्री, नंदुरबार या भागात डोंगरादेवाचा कार्यक्रम मोठ्या आनंदात साजरा केला जातो. विविध प्रकारचे आदिवासी लोकगीते, तालाच्या ठेक्यात घुंगूर काठी, पावरी सुरांचा आवाज, बांबूचा टापरा, डपडी आणि सोबतच टाळ्यांचा नाद, तोंडातून भुर्र अशा प्रकारचा आवाज आदिवासी भागातील राणा वनात डोंगराच्या कडे कपारीत घुमू लागतो. डोंगरादेवाचा कार्यक्रम करण्यासाठी गावात 1 महिन्यापासूनच लगबग सुरू होते. भक्ताची पाहणी पावरी वाजवणारा पावरकर, डपडी वाजवणारा ढोलकर, कथकरी अशा प्रकारे जमवाजमव केली जाते. डोंगरादेवाचा उत्सव हा सर्व गाव मिळून साजरा केला जातो. त्यात सामुदायिक भाया असं म्हणतात. या उत्सवाला कथकरी रात्रभर थाळी वाद्य वाजवून विविध पूजा अर्चा करतात. थाळी वाद्य म्हणजे कासाच्या ताटात मेणाचा गोळा ठेवून त्यात रसभागाची काठी ठेवून त्याला मेण लावून त्यावरून हात ओढल्याने कंपन निर्माण होऊन आवाज निघतो. तो श्रवणीय असल्यामुळे कानाला गोड वाटतो. त्या सुरात सूर मिसळून कथकरी कथा सांगत असतो. त्यात कंसरा माताची कथा, झेडू बाळाची कथा, भूताची कथा अशा कितीतरी कथा सांगितल्या जातात. कंसरा माता, उन्हाबाळ, मुंजा, घुंगूर काठी, टापरा आणि काकडीचा बाळ यांची पूजा थोंबाजवळ केली जाते. या थोंबाजवळ मुळासकट उपटून आणलेली झेंडूची झाडं, तुळशीची झाडं लावली जातात. मोराच्या पिसाचा गुच्छ, नागली, तांदूळ, वरई, आंब्याची पानं, खारीक, सुपारी, खोबरं, चिफड, नारळ, देवकुरूड, देव अंबाडी, काकडी, झेंडूची फुले यांची मांडणी थोंबाजवळ केली जाते. थोंबाजवळ एक मोठा दिवा लावला जातो. थोंबाभोवती गोमित्र शिंपडून ती जागा पवित्र केली जाते. या थोंबाजवळ भगत, कथकरी, पावरकर, डपडीवादक हे सर्व एकत्र बसतात. कथा लावताना सर्व मावल्या शांतपणे ऐकतात. कथकरी कंसरा मातेची कथा लावतो व कथा संपल्यावर सूड पाडला जातो. यात सर्व वाद्य वाजवून आवाज केला जातो. रात्रीची वेळ असल्याने पावरीचे सुरेल सूर, डपडीचा आवाज निसर्गाला जणू साथ घालतो. हे नृत्य विलोभनीय असतं. मध्यभागी टापरा असतो. टापरा म्हणजे डोंगरादेवाचा खरा भक्त असतो. घांगळी, पावरी हे एक वाद्य असतं. 2 मोठे भोपळे लावले जातात. त्यात तारा लावून विणा अथवा तंबोऱ्यासारखं तयार करून वाद्य वाजविलं जातं. त्याला पावरी म्हणतात. कार्यक्रमाच्या ठरविलेल्या मुदतीप्रमाणे 7 ते 8 दिवस थोंबाजवळ मावल्या पावरीच्या ठेक्यावर डपडीच्या तालावर फेर धरून गाणे गाऊन नाचतात. या उत्सवातील खरं आकर्षण असतं ते म्हणजे पावरी वाद्य, त्यावर विशिष्ट ठेक्यावरील नृत्य. या उत्सवादरम्यान उपवास करून काही विशिष्ट नियम पाळले जातात. एकंदरीतच आदिवासींच्या डोंगरादेव उत्सवाला अभोणा परिसरात मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी देवेंद्र ढुमसे, अभोणा.